महाभारत युद्ध समाप्त झालं. युद्धभूमी निर्जन झालेली आणि त्या निर्जन भूमीरी द्वापरयुगाचे महान योद्धा कौरव पांडवांक गेले. पितामह भीष्म, पितामह शरपंजराचेर आशिल्ले. सूर्यनारायणा गेल्या उत्तरायणाची प्रतीक्ष करता आशिल्ले. त्या वेळार तांगेल कान्नारी मधुर स्वर आयलो. केशव, तुका एक विषय निमगिता जायत वे? सांग पितामह, संकोच कोर नका. हे देवकी नंदन, तू अगदी योग्य वेळार आयला. मनांत नाना प्रकारा विचारांनी थैमान घाल्या. त्या सर्व शंका कुशंकांचे समाधान जाल्यार सुखांच श्वास सोडी येद. खंच शंका कुशंका पितामह? हे कृष्णा, तू ईश्वरू हे सत्यच न्हय? ना पितामह, हांव तुगल पौत्रू, तुगल नातू, ईश्वर न्हय. त्या वेदनेन थंय पितामहान जोरान हास्य प्रयत्न केलो. कन्हैया, म्हगेल अंतीम श्वास सोडची वेळ घडी तोंडार आयल्या तरी तुगल पोखरीपण वचना मरे. कृष्ण भगवान शांतपणान म्हणाले, जायत पितामह, हांव नेरान राबून आयकता. सांग, कसलें सांगता तें हांव पुरा आयकता. पितामह म्हणाले, कृष्णा, म्हाका सत्यच आयकूंचें हवं. म्हाका पयलीं सांग, हें जें युद्ध जाल्लें हें बरें जालें की वायट? कोणागेल्या दृश्टीन पितामह? कौरवांक गेल्या की पांडवांक गेल्या? पितामह म्हणाले, कौरवांक गेल खबर सोड रे केशवा, तांगेल खबर सोडी. हांव म्हणचें, तुगल पांडवांनी जें केल्लें तें योग्य आशिल्लें की अयोग्य? आचार्य द्रोणांक गेल वधू, दुर्योधनाचेर जंघा प्रहारू, दुशासनागेल छाती चिरली, जयद्रथाचेर जाल्ले कपट कारस्थान आनी हें पुरा नोपर म्हणून मगल कर्णाचेरी तो निशस्त्र आसतन केलेल प्रघातू, प्राणघातक प्रहारू, हें सर्व न्यायाक धोरनास की न्याया विरुद्ध सांग. हाची उत्तर हांव कशी दिवची पितामह? कोण केल्ल्यां तांकांच निमगू येत नवे. कोण केल्ल्यां तांणीच सांगता. हांव बावडो कोणा गेल्या पापा ना पुण्या ना, हांव कसलो सांगतलो? दुर्योधनागल वध तो केलो भीमसेनाने, कर्ण आनी जयद्रथागल वधू अर्जुनाने, तांकांच निमगूंच बरें नवे पितामह. हांव तरी संपूर्ण युद्धांतू शस्त्राक स्पर्श थाय करनी. कोण हें सर्व केल्ल्यां तांकांच निमगू येत कितकी. आहा हा 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 कृष्णा, इतलो होड जाल मरे तूं, तरी फटींग तणसोड न्ही ताजुनी. अरे सगळें जग म्हणटा कितकी भीम आनी अर्जुना ती युद्ध जिंकलें म्हणून, जाल्यार हांव जाणा ह्या युद्धाचो खरो सूत्रधार तूंच कृष्णा, तूंच. हो विजयू केवळ आनी केवळ तुगेलोच, तुगेलोच, निसंशय तुगेलोच. ह्या सर्वाक केवळ तूंच जबाबदारू, तूंच, तुजे शिवाय आनी कोणय न्हय. श्री कृष्ण गंभीर जाले. कृष्ण भगवान म्हणाले, कोणा मित जाल्लें हाका महत्व ना पितामह. जें जाल्लें तें सर्वांक गेलें बऱ्याक जालें. जें जावंक आशिल्लें तेंच जालें. हें तूं सांगता आसवे मा केशव? मर्यादा पुरुषोत्तम रामागल अवतार मा तूं? कृष्ण उलयतस. सनातन धर्मान तूं आत्त थाय जायनातील फटींगतण अन्याय हें सर्व केन्नाय नाशिल्लें. तूं तरी रामागेलो अवतार आसूनय ह्या अवतारांत इतलें छलकपट केलें. सगळे सोड छलकपटा आश्रय घेवन हें युद्ध जिंकलें. पितामह, इतिहासांत हांव आमी फक्त धड घेवनच आसता, जाल्यार निर्णय सद्य परिस्थितीर थांवनूच घेवनच आसता. आनी मुखारी श्री कृष्ण म्हणाले, प्रत्येक युगांतू त्या त्या परिस्थितीक योग्य अशीच नायक जाता. राम युगांतू म्हळ्यार
त्रेतायुगान तूं राम नायक आशिल्लो, त्या वेळाच्या परिस्थितीक समजायशी तो मर्यादा पुरुषोत्तम जालो. मगल वांट्याक द्वापर युग आयले, द्वापर युगाक समजायशी हांव जालो. सर्वांत भीषण नमुन्याचे युग, तांचे प्रती आनीकय कठोर वर्तन करचें उचित ठरतलें. नाजाल्यार धर्म अंत जावच्याक वेळ जायच ना, वेळ लागच ना. मुखावेल पिढीक धर्म टिकोवन दवर जाल्यार शठम प्रति शाठ्यम हो एकूच मार्ग आसा. पुरो देव करतलो म्हूण थंड बसची ना, तांकां कायदो हातान घेवन काच पडटलो. पुरा ईश्वर सोडची न्हय. ईश्वर फक्त मार्गदर्शन करता. आपणाक लढाई आपणेच लढची आसता. म्हाका ईश्वर म्हणलें तुवें पितामह, म्हाका ईश्वर म्हणलें तुवें पितामह, जाल्यार हांव कसलें केलें? लढाई तांणी केली, जय तांणी मेळयलो. अन्याया नाश करचो जाल्यार, युद्ध जिंकचें जाल्यार येन केन प्रकारेण करता पडटा. अंततो गत्वा युद्ध जे धर्मयुद्ध आसता, अन्याया विरुद्ध लढचें जाल्यार येन केन प्रकारेणच जिंका पडटा. छलकपटाक छलकपटानेच जिंका. ईश्वरार भार घालून स्वता निष्क्रिय जावचें हात जितलो व्हड मूर्खपण ना. जें करचें तें आपण करता, ईश्वराक साक्षी दवन करता, हांतूच बुद्धवणपण आसा. हें आयकून पितामह भिष्मांगेल समाधान जालें. दोळे हगूर हगूर बंद जावचे लागले. पितामह भिष्मानी कृष्णागेल निरोप घेतलो. कृष्णाने प्रार्थना करून पितामहांगेल निरोप घेतलो. अशी महाभारताचें युद्ध पर्व समाप्त जालें. हाजेर तावन आमी सामान्यांनी कसले निश्कर्श काडी येदू आयकुया. हें कलियुग, घोर कलियुग, अति नकारात्मक युग, कृष्णापेक्षाय कठोर जावचें युग. नाजाल्यार धर्माचो नाश जातलो. क्रूर अनैतीक शक्त्यो सत्य धर्म सर्व समूळ नाश करूंक सज्ज जाता. ती तावळ नैतिकता अर्थहीन जाता. पितामह केवळ विजय म्हत्वपूर्ण आसता. भविश्यांत आमी हेंच शिकता. धर्माचो नाश जावं नये म्हणून प्रत्येकान प्रयत्न करता. पुरा देवार सोण बसची न्हय. देव मार्ग दाखयता त्या मार्गार वचचें आमगेल कर्तव्य. हेंची सत्य आस, हेंची शिव आस, हेंची सुंदर आस.